चांगली करतो, फलंदाजी सुद्धा चांगली करतो अजय. आणि संबंधित संघाकडून फलंदाजसाठी विश्वास आणि मोंटू विश्वास आपल्या संघाकडून विश्वास घेऊन आला. नावातच विश्वास आहे. पाहूया काय घडतंय, काय बिघडवतोय. गोलंदाज मार्कवरती तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे तो अजय. पहिला चेंडू अजयचा सुरेखा चेंडू होता, परंतु एक पायच्या स्वरूपात जमिनीला गुदगुल्या करत चुंबना घेत चाललाय चेंडू सीमा रेषेपार येतोय चौकार. चला पुढचा चेंडू अजयचा पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय. पुन्हा उतल मला चेंडू पाहूया. मिडऑफच्या दिशेला मला चेंडू फिल्डर क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकच धाव मिळेल ते विश्वासला. विश्वासने आपलं खातं खोललंय. संघाच्या खात्यामध्ये भर पडते. धाव संख्या होते 5. विशाल दादा यांचा हा संघ आहे. मला वाटतं गेल्या वेळी मी नव्हतो, परंतु गोटल चषकामध्ये मजल मारली होती या संघाने, संदेरी संघाने. पाहूया या वर्षी सुद्धा मजल मारतात का या महासंग्रामध्ये. गोटल चषकाच्या कोणाचं नाव करतं यावर्षी या चषकावरती. समोर येतो होम ग्राउंड यावरती येतोय खेळायला मोंटू. पहिला चेंडू सुरेखा चेंडू होता, परंतु दुपारच्या सत्रामध्ये पंच आपल्याला कवायत करताना दिसत आहेत. दोन समांतर रेषेमध्ये करतात. एक वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव मिळते ती संदेरी संघाला. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते 6. पुन्हा एकदा अजय. पुन्हा सुरेखा चेंडू होता. एसटीच्या खूपच जवळून जाणार चेंडू व्हायचा. कायसा चेंडू फलंदाजाला नाही समजला, मलाही नाही समजला. कोणाला समजला असेल तर बघा, एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून अजय याच्याकडून. आणि पुन्हा उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांची दाद मागतायत पंच वाईटच्या स्वरूपात. आपल्या क्रिकेटचा नियम क्रमांक 23चा हा नियम क्रमांक लागतोय वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते अजयच्याकडून. पंचांचा निर्णय हा शेवटचा राहील. वाद करू नये पंचांची. पंच वाईट खराब असा चेंडू पाहायला मिळतो अजयचा. पुन्हा एकदा अजय. सुरेखा चेंडू होता, परंतु एक निर्धाव चेंडू ची सांगता पाहायला मिळते. अजय चांगलीशी गोलंदाजी करतोय. यानंतर स्टेटला चेंडू पाहूया काय होतंय. आणि मला वाटतं हा सीमारेषे पार होतोय. येतोय चौकार. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला आणि पाहूया एक उडवलेला चेंडू राहतोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत षटकार. शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला एक मोठा फटका. मोंटूच्या बॅटमधून. मोंटूने दाखवलं आपलं होम ग्राउंड आहे मोंटूचा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 17. आणि बघूया कोण कुणावर बनतोय खतरा. संदेरी आणि हरकोल दोन्ही नावाजलेले संघ आहेत.
आयुष नावाजलेला गोलंदाज हडकोल संघाकडून दुसरा षटक टाकून येत आहे. मिडअपच्या दिशेला मला चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आहे. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला गेलं. हडकोल संघाकडून एकच धावावर समाधान मागवते. विश्वासला थांबवलंय आयुष्याने. चांगल्याशी गोलंदाज करतो आयुष शिंदे हडकोल संघाकडून. पुन्हा एकदा आयुष सतत पावलांचा रनअप सामना करतो. मोंटूवाला सुरेख चेंडू होता. खूप यष्टीच्या जवळून जाणार चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता केली ती आयुषने. चांगल्याशा वातावरणामध्ये आपला हा सामना पाहण्यासाठी वरून मला वाटतं कोणतरी पंतप्रधान जात आहेत आणि तिथून आपल्याला हेलिकॉप्टर मधून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आयुष सुरेख चेंडू होता. पुन्हा बीट होत आहेत मंटू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करतोय आयुष. चांगल्याशी गोलंदाजी करतोय. थांबवून ठेवलंय ते मोंटूला. मोंटूच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. पाहूया 2 चेंडू निर्धाव टाकले आयुषने आणि खूप यष्टीच्या बाहेरून त्यांना चेंडू पंचाने वाईट घोषित केले. अवांतर धाव मिळते ती संघेरी संघाला. बोल. हॅलो बोल बोल. नाही फुल झालं. सुरेखाचा चेंडू होता परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलं मोंटूला. सगळ्या आल्या एंट्री आल्या सगळ्यांच्या. जर चान्स भेटला तर मग नाही फुल. समजा कोण नाही आला तर चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो आयुष. आणि मोंटूच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपला पाया लावलेला हा षटकार. बोल. हा ठीक आहे चालेल. अरे फोन कर. धावसंख्या होती होती 27 धावा. पुन्हा एकदा आयुष खराब चेंडू पाहायला मिळाला आयुषचा आणि षटक पूर्ण होते. आयुष्याचं धावसंख्या होते 27 धावा. मोठा फटका पाहायला मिळाला मोंटूच्या बॅट मधून पण 3 चेंडू निर्धाव टाकले होते त्याने. आयुष्याने कमबॅक करताना आलं पण मोंटूने कमबॅक केलं. 3 चेंडू भरून काढले आणि धावसंख्या होते होती 27. चला लवकर घाई करा. तिसरं षटक कोण येते टाकायला पाहूया. शिवम गोलंदाजसाठी येतोय शिवम. स्ट्राईकला विश्वास आपल्याला खूप विश्वास दाखवतोय संघेरी संघासाठी. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय दोन्ही संघामध्ये. आणि हा विश्वास दाखवलाय. आला लॉट मध्ये पाठवला त्याला पार्किंग लॉट मध्ये. येत आहे खणखणीत षटकार. धावसंख्या होते 33 धावा. विश्वासच्या बॅट मधून पाहायला मिळाला हा षटकार. शिवम 33 धावा. या मैदानावरती 50 ते 70 धावांचं डोंगर रचू शकतात. परंतु पाहूया अजूनपर्यंत 33 धावा. किती विश्वास दाखवतो. पुन्हा ऑफसाईडला टाकवला चेंडू. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण रिझल्ट धावतोय आणि 2 धावा पूर्ण. बोललो तर मग अशी
सुरेख असा चेंडू शुभम याचा शुभम 2-3 पावलांचा पण सामना करेल तो विश्वासाला. सुरेख असा चेंडू होता परंतु हलकीशी काट घेतली बॅक साईडला. एक धाव पूर्ण केले विश्वासने. एक धाव समान क्षेत्रक्षमता येणार मला धाव संख्यात वाढ होते 36 धावा. कमबॅक करतोय तो शुभम. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता शुभमला परंतु दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एक धाव खर्च केली. पाहूया शुभम पुढचे तीन चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळतोय तो शुभम. सुरेख असा चेंडू होता बघा किती यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू. कुणाला समजला का? मला तर नाही समजला. फलंदाजाला नाही समजला. तुम्हाला कुणाला समजला असेल तर हा येतोय निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडूची कमबॅक केली ती शुभमने. चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो शुभम. आणि मला वाटतं विश्वास बाद होतोय. एक चांगली पहार केली होती विश्वासने परंतु चुकी केली आणि विश्वास पोलंड मध्ये परततोय. त्याची जागा सांभाळतोय प्रथमेश. ऑफसाईडला टाकला चेंडू मॉन्टी याने किती धावा मिळतात? एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव धावतोय आणि 2 धावा पूर्ण. पुन्हा तिसऱ्या धावासाठी धावतोय. आणि खराब अशी फेकाफेकी आपल्याला पाहायला मिळते हरकोल या संघाकडून. आणि 5 धावा पूर्ण केल्या त्या. 5 धावा पूर्ण केल्या त्या. एक सुवर्ण संधी मिळाली ती संदेरी संघाला मॉन्टीच्या रूपात. कारण मॉन्टीचा होम ग्राउंड आहे. त्याला माहिती आहे मी होम ग्राउंड नाही का चांगला तर पुढच्या संडेला मला उभा नाही करणार. आणि तो आहे तो विशाल दादा. तर आपल्याला खेळलंच पाहिजे. आणि तसंच मॉन्टीने आपल्यासाठी सगळ्या खेळाडू रसिकांसाठी सोय केलेली आहे अंडापावची. दुपारच्या सत्रामध्ये कुणा भूक लागली तर अंडा धाव संख्या होते आहे ती 41 धावा. 1 विकेट फॉर लॉस ऑफ 41. पुन्हा एकदा शुभम पाहूया. सुरेख असा चेंडू होता. काय बघा कसा चेंडू गेला. जवळून गेला. खूप एसटीच्या जवळून गेला चेंडू होता. कालचा चेंडू समजला नाही परंतु हा बाद होतोय प्रथमेश. शेवटच्या चेंडूवरती प्रथमेश बाद होतोय. धाव संख्या होते 41 झाले. चला यानंतर संघ दोन्ही संघाचे कर्णधार चला भांडिवली आणि टोल नितीन. भांडिवली आणि टोल या दोन्ही संघाच्या चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी भांडिवली आणि टोल. पाटील जरा मैदानामधून गाडी आणणार. तुम्हाला कॅमेरामध्ये कैद केलेला आहे. जरा आमचे सामने मोठे चालू तर मैदानाच्या बाहेर गाडी चालवा. चला लवकर. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या संदेरी संघ. आता खूप आधीच खूप वेळ झालेला आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर संदेरी संघ. गाडी घेऊन जा ना मग. चला धाव संख्या होते 41. 42 ला विन आहे. त्यांचं नाव काय
हॅलो, हरकोल गावचे ग्रामस्थ काही आहेत, तसेच मला वाटतं आपले ग्रुप वडवली पंचायतचे सभासद ज्ञानदेवजी पटेल यांचे बंधू सुद्धा यांचे आगमन झाले, त्यांचे सुद्धा सरचे स्वागत. आणि या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हरकोलचे काही ग्रामस्थ आले असेल तर आमच्यासमोर येऊन आपण या सामन्याचा आनंद लुटायचा. भांडेवली संघाचा कर्णधार तसेच टोलवाडी संघाचा कर्णधार, टोलवाडी नितीन संघाचा कर्णधार यांनी नाणेफेकसाठी यायचा वेळ लावू नका. सिंह आणि पुराण गावचा एक स्टार फलंदाज केतन सिंह आडकर यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचे सुद्धा सरचे स्वागत. या सामन्यांकरता ओरोज सामन्याचा मला वाटतं 18 चेंडूमध्ये 41 धावा असताना संघ 42 धावा असताना एक मजबूत संघ दोन्ही सुद्धा आहेत. संदेरी एक मसला विभागातून तर एक मानगाव विभागातून दोन बलाढ्य संघाची लढत आहे. लढत बघूया कुणाच्या बाजूने झुकते इथं. चला पंच, सामना लवकरात लवकर चालू करा. अजय बॉल एकच आहे. पंच काय झाले हे बघ. राम चव्हाण, राम चव्हाण, अविनाश पाष्टे. अरे बघ तिकडे काय झालं. चला टोलवाडी आणि टोलवाडी संघाचा कर्णधार नितीन. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपला सामना आता चालू होईल आहे. मध्यंतरानंतर टॉस का बॉस यायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. भांडवली संघ आणि टोलवाडी आम्हाला थोडं सहकार्य करा. आलेल्या संघाने सर्वांना सांगतोय की आम्हाला सहकार्य करत जावा, कारण आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या जो अनुजय निसर्गाने दिला आहे त्याच्यातून आपल्याला फायनल मॅच खेळवायचे आहेत. चला, या माझे मित्र सुजितजी बोरले सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आम्हाला स्टेजवरती येऊन सहकार्य करायचं आहे. स्ट्राईकला अजय, नाही स्ट्राईकला रॉबिन. रॉबिन नावाजलेला असा फलंदाज आहे. चला टोलवाडी संघाचा कर्णधार लवकर यायचा आहे नितीन. चला गोलंदाज मार्गवरती प्रियेश. पहिला चेंडू खूप एसटीच्या बाहेरून चालणारा चेंडू होता. पंच दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा कवायत करतायत, दोन्ही हात समांतर करतायत, आमच्याकडे दाखवतात. आणि एक खराब असा चेंडू वाईटच्या स्वरूपात संघाचं खातं खोलतोय. वारंवार विनंती करू टोलवाडी संघाचा नितीनजी आंबेकर, आपण नाणेफेकसाठी यायचं, वेळ देऊ नका. दुसरी इनिंग चालू आहे. नितीनजी आंबेकर आपला संघाचा कर्णधाराला यायचं नाणेफेकसाठी. भांडिवली आणि टोलवाडी संघ. आणि अजयच्या बॅट मधून पाहायला मिळाला हा मोठा प्रहार, खणखणीत षटकार. अजयने खातं खोललं आणि हेमंत गवळकरने कॅच पकडलं षटकारांच्या बाहेर. तर राम चव्हाण यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आणि संख्या त्याच्याकडून 101 रुपयाचं. आणि स्वतःच्याच गावाच्या गोलंदाजाची कॅच पकडली त्यांनी. पुन्हा खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली. वाईट 2 चेंडू खराब टाकले होते ते प्रियेशने.
आणि पुन्हा उतरून मला चेंडू पाहूया काय घडतंय आणि जातो वन धाव सीमारेषेपर येतोय कणकणीत चौकार. धावसंख्या होते 12. अजयला थांबवायचा असेल हा अजय म्हणजेच हरकुल संघाचा वादळ आहे. या वादळाला थांबवायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. संघर्ष संघाचा गोलंदाज प्रियश याला काही चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडूमध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्यात. काहीच कानवंत्र दिलेलं नाही ते विशाल दादाने आपल्या संघासाठी. कारण या संघाला थांबवायचं असेल तुम्हाला तर अजय याला परतीचं पाऊल दाखवावं लागेल. तसंच तो भला मोठा असा हा फलंदाज आहे. पाहूया कोणत्या पद्धतीने होता. सुरेखाचा यर्कलाईनचा चेंडू होता परंतु पुढे होऊन डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावावर समाधान मागते अजयला. सुरेखा चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा प्रियेशला या अजयचा पुन्हा तुम्हाला चेंडू पाहूया झेल होतो का आणि हा खरं काढायचा एक मोठा मासा गळाला लागला. तो अजयच्या रूपात स्ट्रॅटेजी घडवली ती प्रियेशने. एक मोठा विकेट गमावला तो हरकुल संघाने अजयच्या रूपात. त्याची जागा सांभाळा येतोय आयुष. अविनाश पाष्टे भांडवली संघाचा कर्णधार आणि टोलवाडी संघाचा कर्णधार. 2 संघांची लढत होते मैदानावरती. यानंतरचा सामना 2 बलाढ्य संघाला एकाच पंचायत मधले मला वाटतं संघ आहेत दोन्ही. एका साईडला टोलवाडी तर दुसऱ्या साईडला कॅमेरामॅन. दुसऱ्या साईडला भांडवली संघ आमचे गणेशजी पदरात यांच्या हस्ते नाणेफेक होते. बघूया सामना 3 षटकांचा असेल. चला प्रियेश पुढचा चेंडू काय घडतोय. चेंडू आणि काटा आलेला काटा आले म्हणून भांडवली संघ नाणेफेक जिंकले तर नाणेफेक जिंकून आपण काय घ्याल. एका खराब चेंडूची सांगता संघांना शुभेच्छा असेल कारण निर्णय आलाय नाही परंतु सामन्याला काही हो. दोन्ही बलाढ्य एकाच पंचायत मधले 2 संघ आहेत. क्षेत्ररक्षण घेतलं भांडवली संघाने. धन्यवाद राम चव्हाण. धन्यवाद राम चव्हाण साहेब. याच कार्यक्रमादरम्यान आमच्या सर्व ग्रुपचे विनायकजी भोड यांच्या समवेत सर्व आले. त्यांच्या सर्व मनामधून स्वागत. आपण आला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमादरम्यान. प्रणय शिंदे एकच धाव आली होती आणि मला वाटतं षटक पूर्ण होत आहे. षटक धावसंख्या होते 15 धावा. एक गडी बाद 15 धावा. चला आम्हाला काही पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच खूप वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. चला पुन्हा एकदाच गोलंदाज विश्वास. चला घाई करा पटापट. आपल्याला दुपारचा सत्र झालेला आहे. अजूनपर्यंत आपण सामने खूप खेळवायचे आहेत. विश्वासने फलंदाजीमध्ये विश्वास दाखवला तशीच गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेलच कारण समोर आहे बलाढ्य असा संघ आहे आणि आयुष फलंदाज समोर आहे. तो आयुष आणि रॉबिन. सुरेखा चेंडू होता. कालचा चेंडू समजला नाहीये. तुम्हाला समजला का कोणाला. मला नाही समजला. तुम्हाला नाही समजला. अरे फलंदाजाला नाही समजलाय. सरळ जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. काय गोलंदाजी करतो विश्वास स्वतःच्या विश्वासावरती. पुन्हा एकदा
पुन्हा स्ट्रेट काय केलेलं पाहूया काय घडताय आणि काय बिघडताय. आणि पुन्हा एकदा गळाला लागला तर मोठा मासा आयुषच्या रूपात दुसरा सफलता मिळते संघर्ष संघाला. फलंदाज बाद होतोय, चांगल्याशी गोलंदाजी करतोय. विश्वास स्वतःच्याच गोलंदाजी विश्वास दाखवतोय संघावरती. फलंदाजी पण विश्वासानेच केली तशीच गोलंदाजी सुद्धा विश्वासाने करतोय. आयुषची जागा समोर येतोय विराज. चल लवकर घाई करा फलंदाजाने. पाटील साहेब धन्यवाद आम्हाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपल्या होम ग्राउंड वरती. चला सुरेख असा चेंडू बघा काय चेंडू पुन्हा एकदा जवळून जाणार चेंडू एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पुन्हा एकदा विश्वास याच्या गोलंदाजीची मार होती चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो संघर्ष संघाकडून विश्वास. पुढचा चेंडू विश्वासाचा हलकीशी कट केली मिडऑफच्या दिशेला पाठवला चेंडूला एकच धावावर खातं खोलावं लागेल. ते विराजनी एक धावाने खातं खोललं संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येत वाढ होते ती 16 धावा. आणि रॉबिन अजून रॉबिनला कायसा स्ट्राईक भेटली नव्हती ती आता भेटले. पाहूया रॉबिन काय करतोय आपल्या संघासाठी. आणि गोलंदाज वरती विश्वास दाखवतोय तो विश्वास. समोर आहे रॉबिन. सुरेखाचा चेंडू होता परंतु लांगाच्या दिशेला खेळलाय. एक धाव क्षेत्ररक्षण देण्यात आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण एका धावावर समाधान मानावं लागेल तो रॉबिनला. मोठा फटका येण्याची गरज आहे इथे. या गोलंदाजाने थांबवून ठेवलाय तो विश्वास दाखवला आपल्या संघासाठी खरोखरच. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत ते विश्वासने. चांगली अशी गोलंदाजी करतो विश्वास. सुरेखाचा चेंडू होता यॉर्करचा चेंडू होता परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि चांगली अशी गोलंदाजी केली. खूप विश्वास दाखवला संघालाच थांबवून ठेवलं ते एक हरपल संघाला. धावसंख्या होते ती 17. शेवटचा षटक कोण हाताळतो ते पाहूया. सहा चेंडू आणि 25 धावा. कोणत्या संघाकडे सामना जिंकतो तर पाहूया. सहा चेंडू आणि 25 धावा. सहा चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज साठी येतोय वीर. वीर स्वतःच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचा षटक टाकतोय वीर. समोर आहे तो रॉबिन. 6 चेंडू आणि 25 धावा. सुरेखा चेंडू होता परंतु बॅट कट घेतली. बॅक साईडला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरा वाटी धावतोय आणि हा फलंदाज बाद होतोय. विराज बाद होतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता कारण रॉबिनला अनुभव आहे की मी करू शकतो. माझ्यात तेवढी क्षमता आहे की 5 चेंडू मध्ये 25 धावा ह्या मी करू शकतो. तेव्हाच त्याने रिटेट स्ट्राईक रोटेट केली. त्याची जागा विराची जागा घेण्यासाठी येतोय आर्यन. कारण रॉबिन सुद्धा हा नावाजलेला फलंदाज आहे. त्याच्यात जेवढी क्षमता आहे आणि खरोखरच
देव त्याला क्षमता देतो, ज्याच्या हात करण्याची सामर्थ्य असतं त्यालाच देव सुद्धा होतो. आणि खरोखरच सुरेख चेंडू, यॉर्करचा चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 24 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 4 चेंडू आणि 24 धावा. स्वतः कर्णधार आहे, त्याला माहिती आहे मी काही ना काहीतरी घडवू शकतो आणि घडवून दाखवला. येतोय मोठा फटका रॉबिनच्या बॅट मधून, खणखणीत षटकार. स्ट्राईकच नाही त्याला भेटली. रॉबिनला स्ट्राईक कुठे भेटली? धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 22 धावा. तीन चेंडू 18 धावा. पाहूया 3 षटकार येतात का रॉबिनच्या बॅट मधून. रॉबिन मध्ये क्षमता आहे तेवढी, 3 चेंडू 3 षटकार मी मारू शकतो. आणि खरोखरच ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ना, तर त्यालाच देव सामर्थ्याला ताकद देतं. आता रॉबिनच्या बॅट मधून 1 षटकार पाहायला मिळाला, पुढचे 3 षटकार पाहायला मिळतात का पाहूया. तसा ताकदीचा गोलंदाज सुद्धा आहे वीर. ओ सुरेखा चेंडू आणि हा गडी बाद होत आहे. रॉबिनला दाखवली, तू चल, तू शेर असला तरी मी सव्वा शेर असो. एक पहिला चेंडू षटकार पाहायला मिळाला, तर दुसऱ्या चेंडूवरती त्याला तळांमध्ये परत पाठवला ते वीरने. आणि स्वतः कर्णधार पहिल्यामध्ये परत तो रॉबिन, त्याची जागा सांभाळतो मिहीर. 2 चेंडू आणि 18 धावा. एकच धाव. चला शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात अशा तऱ्हेने मला वाटतं 1 चेंडू आणि 17 धावा. आणि अवतरण मारला चेंडू. आणि अशा तऱ्हेने संदरी संघ विजयी झालेला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पनवेल संघाचं हार्दिक अभिनंदन. चला जाऊया आपण, येऊयात आमच्या पोलंडमध्ये. आमच्यासाठी खूप वेळाचा वेळ काढून आल्याबद्दल आपला रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सभासद, वसई विरार विभागातील सर्व सभासद यांचं आगमन झालेलं आहे. तरी त्यांचा सत्कार करतील आमचे महेश दादी गोपाल साहेब.